कोल्हापुरात छापण्यात येत असलेल्या बनावट नोटा प्रकरणाला आता मुंबई कनेक्शन असल्याचं समोर आलंय। या प्रकरणातील आरोपींमार्फत मुंबईत मोठ्या प्रमाणावर या नोटा वितरित झाल्याचा पोलिसांना संशय आहे। याबाबत पोलिसांकडून सखोल तपास करण्यात येतोय। आरोपींनी बनावट नोटा मुंबईत आणखी कोणाला दिल्या याचाही तपास सुरू आहे आणि त्यामुळे या प्रकरणातील आरोपींची संख्या आता वाढण्याची शक्यता आहे। कोल्हापूर पोलिसांकडून आता हा सगळा तपास सुरू आहे। मुंबई कनेक्शन आता समोर येत आहे। प्रतिनिधी स्वप्नील पाटील फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। अधिकचे तपशील ते देतील। स्वप्नील, बरोबर आहे विक्रांत। कोल्हापूरमध्ये छापण्यात आलेल्या बनावट नोटांचा पर्दाफाश करण्यास सांगलीतील महात्मा गांधी चौक पोलिसांना यश आलं होतं आणि या प्रकरणी 5 जणांना अटक करण्यात आलं होतं। या प्रकरणी एका पोलीस हवालदार देखील आता बडतर्फ करण्यात आलेला आहे। परंतु मुंबईतील अंधेरीमध्ये एका कॉल सेंटरमध्ये काम करणाऱ्या एका व्यक्तीस अटक करण्यात आली होती। सिद्धेश म्हात्रे असे त्याचे नाव आहे। तो तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटा नेण्यासाठी सांगलीतील कासेगाव या ठिकाणी आला होता। त्यांचा हा पहिलाच प्रयत्न असल्याचं सांगितलं जात असलं तरी पहिल्या प्रयत्नामध्ये इतक्या प्रमाणात ज्या बनावट नोटा मुंबईत का नेल्या जात होत्या याचा देखील आता तपास केला जातोय। परंतु यापूर्वी देखील सिद्धेश म्हात्रे याने बनावट नोटांचं रॅकेट चालवलेलं आहे आणि जे मुंबईमध्ये याच इब्रार इनामदार याच्यावरून छापण्यात आलेल्या बनावट नोटा घेऊन मुंबईमध्ये वितरित केल्या का याचा देखील आता शोध घेतला जातोय। 5 जणांनी अद्याप पुढचं जे रॅकेट आहे ते पोलिसांना सांगितलं नाहीये। मिरजेतील महात्मा गांधी चौक पोलिसांचा तपास सुरू आहे। परंतु या 5 जणांच्या संपर्कामध्ये राज्यभरातील आणि मुंबईतील आणखी काही संशयित संपर्कात असण्याची शक्यता आहे आणि त्या दृष्टीने तपास केला जातोय। परंतु यापूर्वी देखील कोट्यवधी रुपयांच्या बनावट नोटा या मुंबईत केल्याची शक्यता आता वर्तवली जाते। त्यामुळे मुंबईचे जे रॅकेट आहे ते आता कोल्हापूर कनेक्शन सोबत जोडले गेले जाते। विक्रांत, बरं, धन्यवाद स्वप्नील या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।